पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावरील लवासा सिटीमध्ये 3 दिवसांपूर्वी 3 बंगले आपली जागा सोडून रस्त्यावर येऊन पडले होते। या लवासा सिटीकडे जाणारा पुणे टेमघर लवासा हा मार्ग गेल्या 3 दिवसांपासून बंद होता। त्यामुळे इथे रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा करता आलं नाहीये। गावकऱ्यांचा दावा आहे की 3 पैकी एका बंगल्यामध्ये 3 लोक अजूनही अडकलेली आहेत। एनडीटीव्ही मराठी हे महाराष्ट्रातलं पहिलं चॅनल आहे जे या तिन्ही बंगल्यांच्या जवळ पोहोचलंय आणि आम्ही तुम्हाला ही दृश्य दाखवत आहोत। लोकांचा दावा आहे की 65% बंगल्यांमध्ये लवासा सिटीतला कोणीही राहत नाही, त्यामुळे हे बंगले सुद्धा असेच कधीही कोसळू शकतात। तर लवासा सिटीत सध्या काय स्थिती आहे याचा आढावा जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण तो पाहूयात। किती आता हे बघा, हे 65% बंगले असे आहेत की ज्या बंगल्यामध्ये कुणीही राहत नाही। कुणी म्हणजे हे बघा, हे पण। आणि त्यातली गोष्ट अशी आहे की सुंदरच निसर्ग आहे इथला, म्हणजे काही प्रश्नच नाही। सह्याद्रीच्या सुंदर अशा डोंगर रांगा आहेत, त्या डोंगर रांगातली सुंदर अशी ही घरं आहेत। पण 65% घरामध्ये आज लवासाच्या ह्या सगळ्याच टाउनशिपला घरघर लागली आणि परिणाम सह्याद्रीच्या डोंगर कपारीत असलेली, म्हणजे ही जी घरं दिसतात जी बंदच आहेत आज, कधीही खाली येऊ शकतात, कधीही। इकडे बघा, त्याचा अजिबात मेंटेनन्स होत नाही आहे। हे बघा इकडचं, त्याचा अजिबात मेंटेनन्स होत नाही आहे। आणि म्हणून आत्ता मी जी दृश्य महाराष्ट्राला दाखवणार आहे लवासा शहरातली, 3 बंगले माझ्यासमोर, हे 3 बंगले इथून खाली असे वाहत आलेत। हे वाहत आलेत हा शब्द मी वापरला आहे। आणि त्या 3 बंगल्यामध्ये ते रस्त्यावर येऊन पडलेत। झाडं पडणं, दरडी पडणं, कारण मी ते दरडी पडताना, झाडं पडताना वगैरे बघितलेली आहेत। पण बंगले खाली येणं वगैरे काय प्रकार आहे, म्हणजे 3 बंगले थेटच खाली आलेत। आणि इथे ती ॲम्ब्युलन्स जे दिसते ना तुम्हाला, ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे गेली 4 दिवस झालं। एनडीटीव्ही हे पहिलं चॅनल आहे की जे चॅनल अनेक दरडी, रस्त्यांचा अडथळा पार करत इथपर्यंत पोहोचलं आहे। आणि ते तुम्हाला महाराष्ट्राला दाखवते की लवासा सिटीतल्या ह्या बंगल्यांनी पूर्ण रस्ता ब्लॉक झालाय। तुम्ही लवासाकडे येऊ पण शकत नाही अशी स्थिती आहे सध्या। आणि या ओढ्यावरती येऊन हा बंगला थांबला, म्हणजे या बंगल्यातला हा हॉल आहे, हा बंगल्यातला हॉल, त्याच्या पलीकडे आणखी काही बेडरूम वगैरे असतील। आणि शेवाळं साचलेलीच होती, त्यामुळे बंगल्यांनी आपला मूळचा पाया सोडला असावा। कारण हा सह्याद्री जो आहे ना, तो तसा हा जो 1500 किलोमीटरचा आपल्या महाराष्ट्रापासून ते खाली केरळपर्यंतचा जो सह्याद्री आहे ना, त्याची नीट इकॉलॉजिकल जो काही स्टडी झाला आहे माधव गाडगीळ समितीने केलेला, तो सांगतो की अशा पद्धतीनं इथं बांधकामाला खरं तर वावच नव्हता। आणि तरी आपण ती बांधकामं केली आणि परिणाम जो दिसतो तो हा आहे। आज हे 3 बंगले इथे खाली येऊन 3 दिवस झालेत। इथे रेस्क्यू टीमसुद्धा पोहोचू शकली नाही। रात्री 12च्या सुमाराला ही घटना घडली की पुणे एकेकाळी ज्या टाउनशिपबद्दल अनेकांना खूप अपेक्षा होती की ते भारतातला एक उत्तम असा प्रकल्प होईल, तर ह्या टाउनशिपची सध्याची स्थिती। आणि लोक म्हणतात की हे जे ज्या बंगल्यामध्ये कोणीही राहत नाही आहे, त्या बंगल्यातल्या शेजारी झालेली डोंगराची अवस्था बघता हे बंगले की जे अक्षरशः सोडून दिलेले आहेत। तिकडे बघा, ह्या टाउनशिपमध्ये ना, हे सुंदरच टाउनशिप आहे, काही प्रश्नच नाही। कारण सह्याद्रीच्या डोंगररांगा, सुंदर असा निसर्ग, छान असं ढगाळ, पाऊस न थांबणारा प्रचंड असा पाऊस। पण या बंगल्याची निगराणीच होत नसल्यामुळं हे बंगले कुठल्याही क्षणी खाली येऊ शकतात, ज्यांची निगराणी होत नाही। अर्थात हे काही आम्ही भीती व्यक्त करण्यासाठी म्हणून सांगत नाही, कारण दृश्य दिसतंच आहे की 3 बंगले खाली येऊन पडलेत रस्त्यावरती। आणि गावकऱ्यांचा दावा आहे की याच्यात किमान 3 ते 4 लोक अडकलेले आहेत। आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 3 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशनच्या गाड्या इथे येऊ शकलेल्या आहेत। कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, लवासा।